एकदा आंदोलन मागे घेतल्यानंतर गुन्हे मागे घेतले पाहिजेत, मात्र मुलांना घरातून शोधून पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतील तर हे गंभीर आहे. जयंत पाटील यांचं वक्तव्य. एकदा आंदोलन मागे घेतल्यानंतर गुन्हे मागे घेतले गेले पाहिजेत, मात्र मुलांना घरातून शोधून पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हे मात्र गंभीर आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते ईश्वरपूर येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार कर्जमाफीची गोष्ट अंमलबजावणी व्हायला हवी. तशी कर्जमाफीची अंमलबजावणी होत नसेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते सरकारच्या लक्षात आणून देऊ, असंही ते म्हणाले. मी या खात्याचा मंत्री असताना समन्वय साधून काम केलं जात आहे. आता कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतो आहे. त्यामुळे 2 वर्षात ज्यावेळी कर्नाटक राज्य सरकारला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे केलेलं आहे. समन्वयाने काम केलेलं आहे. आता धरणे भरत आलेले, त्यामुळे पुढे पाऊस कसा पडतो हे पाहून समन्वयाने काम केलं पाहिजे. पालक विद्यार्थी परीक्षेबाबत शंका व्यक्त करत असतील तर त्याचा निरसन करण्याचं काम संबंधित विभागाचं आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. दिल्लीत होणाऱ्या बैठका हा फार वरचा प्रश्न आहे. मी फार लहान कार्यकर्ता आहे. ज्या लोकांसोबत बैठका होत आहेत त्यांना नेमकं काय सुरू आहे हे विचारलं तर बरं होईल. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा झाल्यानंतर तुम्ही एक बाब रेखांकित केली की NCERTच्या माजी प्रधान शिक्षण होते. मराठा समाजाचा इतिहास पुसवण्याचा देखील त्यांनी उद्योग केला. तुम्ही टिप्पणी देखील त्याच्यावर केली. असं आहे की त्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा बदलण्याचं काम झालं. मी कुठंतरी बघितलं मराठा म्हणजे महाराष्ट्रातली सगळी माणसं ज्यांची लढाई देशात शेवटच्या टोकापर्यंत अटकेपार मराठ्यांचं राज्य गेलेलं होतं एकेकाळी. त्यामुळं त्याचा नकाशा बदलण्याचं षडयंत्र जर झालं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना मराठी लोकांनी काय मर्दुमकी गाजवली आणि भारतावर बऱ्याच मोठ्या भागावर आमचं राज्य होतं हे जर महाराष्ट्रातल्या शिकणं किंवा देशातल्या मुलांना कळलं नाही तर तो इतिहास झाकण्याचा पुसण्याचा प्रयत्न आहे असा त्याचा अर्थ होता. म्हणून मी त्याच्यावर मुद्दामून भाष्य केलं. शेवटचा अलमट्टीबाबत उंची किंवा एकूण पाणी पालकांनी सवाल उपस्थित केले. 12वी 40-50% मिळालेल्या 200हून अधिक मुलांना 97 ते 100% आहे. परीक्षेच्या व्यवहाराबाबत यामधल्या परीक्षेचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आणि CET आयुक्ताकडे तक्रार. म्हणजे सगळं पाठोपाठ सुरू आहे सगळा गोंधळ. शंका असेल तर शंकेचं निरसन त्या निवडणूक घेणाऱ्या व्यवस्थेने केलं पाहिजे. जे पालक शंका व्यक्त करतायत, उपस्थित करतायत, काही वेळेला मुलं आजारी असतात, मागच्या परीक्षेला पुढच्या परीक्षेला परफॉर्मन्स चांगला असू शकतो. त्यांचा ओव्हरऑल मागच्या 3 वर्षात काय परफॉर्मन्स हे बघून त्याच्यावरही निष्कर्ष काढता येऊ शकतो. सरकारने ते करावं असं आमचं वाटतं. बाबी समोर येते. अगदी 2 लाखापर्यंतची जरी कर्जमाफी सांगितली जात असेल तर त्यामध्ये प्रत्यक्षात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होत नाहीये. धाराशिवमध्ये काही केसेस समोर आलेत ज्यामध्ये 80% शेतकऱ्यांचा कर्जमाफीत गोंधळ असल्याचा आरोप आहे. 54,000 कर्ज असलेले आता माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आम्हाला उत्तर देताना काही नव्या घोषणा केलेल्या आहेत. त्या नव्या घोषणांना इफेक्टिव्ह हे शासकीय निर्णय निर्गमित व्हायला पाहिजेत. कदाचित झाले असतील, माझ्यापर्यंत आले नाही. त्याप्रमाणे ॲक्शन्स जर होत असतील तर काही तक्रारीला आपल्याला जागा नाही. त्यात जर काही दोष असतील तर मग सरकारच्या निदर्शनाला विरोधी पक्ष म्हणून आम्ही आणू भाष्य केलं. शेवटचा अलमट्टीबाबत उंची किंवा एकूण पाणी साठ्याबाबत अजून सरकार गंभीर नाहीये. अलमट्टीची जी उंची 17 ऑगस्टमध्ये असणं अपेक्षित आहे ती आत्ताच आहे. आत्ता कुठेतरी विसर्ग होतोय. नियोजन होईल ज्या पद्धतीचा पाऊस मागच्या या खात्याचा मंत्री असताना कर्नाटक राज्याशी ज्या चर्चा आम्ही केलेल्या त्यामध्ये आपण जेवढं पाणी सोडा म्हणून सांगतो तेवढं पाणी सोडायची त्यांनी तयारी दर्शवलेली होती. आणि मागच्या 2 वर्षात तर त्यांनी लिबरली आपल्या निरोपाप्रमाणे पाणी खाली सोडलेलं आहे. त्यामुळं त्या पाण्याचा आपल्याला अडथळा व्हायला लागला तर मात्र आपल्याला केंद्राकडे धाव घेणं आवश्यक आहे. आज मितीला तशी परिस्थिती नाही आहे. मागेही पाऊस कमी आहे. कोयना धरण पूर्ण भरलेलं नाही.
वारणा धरणही पूर्ण भरलेलं नाही, पण पारणीचं पाणी आता सोडलेलं आहे. कृष्णा आणि वारणा काठी पंचगंगेच्या काठच्या लोकांना यावर्षी पुराला तोंड द्यावं लागू नये अशी अपेक्षा आहे. पण आता धरणं भरत आली आहेत. याच्या पुढचा जो पाऊस पडेल तो जर मोठा पडला तर आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.